एक फेअरनेस क्रीम बद्दल आहे. एका रात्रीत विश्वसुंदरी बना वगैरे अशा जाहिराती आपण बघतो हो, बऱ्याच हो. वेळेस. तर याबद्दल थोडक्यात सांगा. आपला जो कलर आहे त्याच्या व्यतिरिक्त खूप बदल नाही होणार. हे पहिले एक्सेप्ट केलं पाहिजे आपण. पण ठीक आहे. लोकांना ती क्रेज आहे आता, की मी नाही. स्टार्टिंगला पण सांगितलं, की काळी स्किन हेल्दी नाहीये. हे हं, जास्त प्रमोट केलं जातं हं. किंवा आपल्याला अपॉर्च्युनिटीज कमी मिळतील असं. तर कुठल्याही ट्रीटमेंट्स फेअरनेस क्रीम्स असो, काही असो, ते इंजेक्शन आहे ते. इंजेक्शन ग्लुटाथायोन इंजेक्शन पण आहे. पहिले आपण क्रीम्स वरती येऊयात. तर त्याच्यात हायड्रोक्विनोन आणि स्टिरॉइड प्रिय आहेत. जे हं. की ओटीसी मिळतात फार्मासिस्टकडे गेलं, की आम्हाला फेअरनेस क्रीम दे सहज म्हणल्यावर मिळतं. ते ते देतात. पण त्याचे साइड इफेक्ट्स आम्ही पाहायला असतं, की त्याचे साइड इफेक्ट झाल्यावर काय करणार? बरोबर. साइड इफेक्ट्स काय स्टिरॉइडचे, स्किन थिनिंग होते, स्किन सेन्सिटिव्ह होते, हं. उन्हात गेली की लगेच लाल होते, स्किन पील ऑफ होते, ॲक्ने यायला लागतात, पस भरलेले पुरळ येतात, बरं. ब्लड वेसल्स थिनिंगमुळे वरती दिसायला लागतात आणि हे पर्मनंट डॅमेज आहेत. ओके. ओके, अशा फेअरनेस क्रीम्स आणि एका रात्रीतून कोणीच फेअर नाही होणार. हं. हे टेम्पररी इफेक्ट देऊ शकतो आपण. पण इट्स अ एक्सपेन्सिव्ह मेथड आणि ज्यांना गरज आहे, हं. जे एअर होस्टेस आहेत किंवा जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांना तिथे प्रेझेंट करायचं आहे, असं काही असेल तर डेफिनेटली त्यांनी घेतलं पाहिजे. ओके. ज्यांची डिग्री आहे एम-बी-बी-एस सोबत. असं डॉक्टरकडूनच घेतलं पाहिजे ते.